नमस्कार. मी आज तुम्हाला गरुडवेल किंवा गारंबी म्हणतात त्याची ही शेंग आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहे. तर ही एवढी मोठी शेंग असते आणि ह्याची फार मोठी अशी वेल पसरलेली असते. जंगलांमध्ये शक्यतो आपल्याला ही आढळते. तर भारतामध्ये कोकणात ही आढळते आणि मी ही शेंग दाजीपूरच्या जंगलातून आणलेली आहे. आम्ही तिथे वनस्पती दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा खाली पडली होती ती मी घेतली. तर ह्याला गारबी म्हणतात किंवा गारंबी म्हणतात. हिंदीमध्ये घिला म्हणतात आणि गरुडवेलही म्हणतात. तर ह्याचे बरेच औषधी उपयोग आहेत. मुख्यतः ह्याच्या आतमध्ये ही अशी बी असते आणि ही फार टणक असते. ही फोडण्यासाठी खूप कठीण असते. तर ही फोडून ह्यातल्या बीचा आतला जो मगज आहे तो जास्त करून लेप त्याचा करून लावतात. जेव्हा तुमचे सांधे दुखत असतील किंवा कुठलेही जॉईंट्स हाडं दुखत असतील त्या ठिकाणी याचा लेप लावतात आणि ते दुखणं कमी करण्यासाठी ह्या बीचा वापर करतात. तर ह्याला अँटेडा रिडीज म्हणतात लॅटिन नेम ह्याचं. आणि ह्याचे आफ्रिकेमध्ये, मलाबारमध्ये आणि भारतात कोकणात ह्याचे झाडं सापडतात. तर आफ्रिकेमध्ये याचे बरेच फायदे करून घेतात तिथली लोकं. जसं की ह्या बियांचं ते भाजून हे करतात, पावडर करतात आणि ती खातात किंवा त्याचं हे करतात, त्याचा धूर करून तो झोपण्याआधी तो धूर घेतात. त्यांचं असं म्हणणं आहे की ह्याचा धूर घेतल्याने त्यांना झोप छान लागते आणि त्यांना स्वप्न पडतात त्यांच्या पूर्वजांची, तेव्हा त्या ठिकाणी ते संपर्क साधू शकतात. हे असं त्यांची आख्यायिका आहे. पण आपण त्याचे औषधी उपयोग इथे माहीत करून घेणार आहोत. तर पहिलं म्हणजे मी सांगितलं की त्याचं सांध्यांवरती याचा लेप करू शकता तुम्ही याच्या बियांचा. तर दुसरं म्हणजे या झाडाची पानं, म्हणजे वेलीची पानं, त्याच्या खोडाची साल आणि मुळं हे सगळे ही औषधी आहेत. तर हे सगळे कुठे वापरतात, तर तुम्हाला जर जुलाब झाले असतील, पोटात इन्फेक्शन होऊन जुलाब होत असतील, तर मग त्या जुलाबामध्ये याच्या सालीचा हे करायचं, काढा करून प्यायचा किंवा त्याच्या पानांचा किंवा सालीचा चहासारखं म्हणजे काढा करून आपण पिऊ शकतो. त्याच्यामध्ये जेव्हा लहान मुलांना कावीळ होते त्यावेळी पण त्यासाठीही ह्याच्या सालीचा काढा करून पितात. जुलाबामध्ये ह्याचा वापर करतात. तसेच तुम्हाला जर तोंडात अल्सर्स आले असतील, म्हणजे तोंड आलं असेल आणि दात दुखत असतील, तर ह्या ठिकाणीही तुम्ही त्याचा पानांचा लेप, ह्या बियांचा लेप किंवा उगाळून त्याचं असं हे लावू शकता त्या ठिकाणी दातावरती किंवा तुमच्या ह्याच्यावरती अल्सर्सवरती. आणि तसंच जखमा धुण्यासाठी ह्याचा वापर होतो ह्याच्या पानांचा. जखमा धुवून म्हणजे त्याचा काढा करायचा आणि तो जस्ट वॉश करायचं त्या जखमांवरती, त्यांनी भरून येतात जखमा लवकर. तर अशा प्रकारे ह्याचे बरेच फायदे आहेत. तुम्हाला जर कुठेही आढळली तर ह्याचा संग्रह करावा आणि तुम्हाला जेव्हा उपयोग असेल तेव्हा ह्याचा वापर करावा. धन्यवाद. आणि एक सांगायचं राहिलं ते म्हणजे जेव्हा पावसाळ्यात चिखल्या होतात आपल्या बोटांच्या खाचेंमध्ये, स्केबीज म्हणतो आपण त्याला, म्हणजे चिखल्या होतात, म्हणजे असे त्वचारोग असतो एक प्रकारचा. त्याच्यामध्ये जसं ओलसर राहते त्वचा तिथली आणि तिथे जखमा होतात. तर त्या ठिकाणीही ह्याच्या पानांचा किंवा बियांचा तुम्ही लेप लावू शकता. तर त्यांनी म्हणजे थोडक्यात ती एक प्रकारची जखमच झाली. मग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जखमा भरून येण्यासाठी ह्याचा वापर होतात, तर तशा ठिकाणी ते वापर करू शकतो आपण. ह्याच्या बिया फोडल्यानंतर जे वरचं आवरण राहतं त्याचा दागिने तयार करण्यासाठीही वापर करतात. आणि हे लकी चार्म म्हणून पण ही आफ्रिकेमधील लोक त्यांच्याजवळ ठेवतात. याचं बी टणक असण्याचं कारण असंही असू शकतं की ते वर्षानुवर्षे राहतं समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये, जेव्हा वाहून जातात झाडांच्या पाण्यासोबत, समुद्राच्या नदीच्या पाण्यासोबत, आणि ते तळाशी तसेच राहतात आणि जेव्हा किनाऱ्याला येतात तेव्हा ते परत रुजण्यासाठी त्याचा फायदा होतो.